तलाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे पहा आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर आपल्याला जो काही मिनिट आहे बघा, म्हणजे एक-एक सेकंदाचा आपल्याला या ठिकाणी सदुपयोग करावा लागणार आहे. कारण की यामध्ये मित्रांनो भरपूर कॉम्पिटिशन असणार आहे. पहिल्यावानी आता राहिलेलं नाही पहा. आता या ठिकाणी 2 पेपर असणार आहेत पहा. दोन्हीचा हिशोबाने आपल्याला अभ्यास चालू ठेवायचा आहे पहा. त्यामुळं आपल्याला जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील बघा, ते कव्हर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामधलाच आपण तलाठी भरतीसाठी आज मित्रांनो विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत. हे विज्ञानाचे प्रश्न मित्रांनो टॉपिक वाईज घेतलेले आहेत. नक्कीच तुम्हाला यामधून 100% फायदा होणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा. आणि मित्रांनो या वेळेचा तुम्ही नक्की सदुपयोग करा. सगळ्या नोटिफिकेशन बंद करा. Instagram बंद करा. WhatsApp बंद करा. एका कोपऱ्यामध्ये जा, पेन आणि वही घ्या, हेडफोन घाला आणि आपला अभ्यास चालू ठेवा. कारण की ही वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. तुम्ही करोडो रुपये जरी दिले, तरी तुमची ही वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करा आणि जास्त काही सांगत नाही मित्रांनो, तर तलाठी भरतीसाठी आपण सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. सुरुवातीलाच सांगतो किंवा तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला मला तलाठी भरतीच्या ग्रुपला जॉइन करा असा मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. चला जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. जे सांगायचे ते सुरुवातीला सांगून टाकतो मित्रांनो. व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. कारण की तुम्ही जर शिक्षणाला लाईक केलं नाही, तर शिक्षण तुम्हाला लाईक करणार नाही. त्यामुळे एज्युकेशन व्हिडिओ आहे नक्कीच तुम्ही एक लाईक केलंच पाहिजे. चॅनलवर नवीन असलं चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की YouTube फार मोठं आहे, चॅनल फार छोटं आहे पहा. नंतरून तुम्ही मला सापडणार नाही आणि मी तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. हे काही टाईमपासचं चॅनल नाही पहा. या ठिकाणी आपल्याला नोकरीला लागण्याजोग्याच गोष्टी भेटणार आहेत पहा. म्हणजे आपली डायरेक्ट जिंदगी चेंज होणार आहे तलाठी झाल्यावर. त्यामुळे हे सुद्धा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा आणि आताच तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, की मी तलाठी होणार म्हणजे होणार आणि त्या दृष्टीने कामकाज चालू करा. यश नक्कीच तुमच्या पायापाशी उभं असणार आहे पहा. चला पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो आता. विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा. रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यास म्हणजे काय? रक्त आणि त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात? याचं बरोबर उत्तर बघा हिमॅटॉलॉजी. लक्षात ठेवायचं आपल्याला. रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यासाला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. तर रक्त विकास अभ्यास होय याचा याचा अर्थ काय होतो हेमॅटॉलॉजीचा म्हणजे रक्त आणि विकास अभ्यास. डर्मॅटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. डर्मॅटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. यामध्ये प्लाझ्मा आणि रक्तपेशीचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणाला मानलं जातं? तर सर्जरीचं जनक बघा सुश्रुत्यांना मानलं जातं. भारतामध्ये सर्जरीचं जनक सुश्रुत्यांना मानलं जातं. भारतीय वैदिक शास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखलं जातं. आयुर्वेदाचे जनक कोण आहेत? तर चरक हे आहेत. ॲलोपॅथी वैदिक शास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस हे आहेत. लुई पाश्चर बघा यांनी पाश्चरायझेशन प्रक्रियेचे जनक यांना म्हणून ओळखलं जातं. निकोलस कपर्निकस यांना आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. आर्यभट्ट यांना भारतीय गणिताचे जनक म्हणून ओळखलं जातं. भारतीय गणिताचे जनक. पुढचा प्रश्न बघा डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? ते बघा रक्तगटांच्या शोधाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवायचं आहे कार्ल लँडस्टेनर हे रक्तगटांच्या शोधाशी संबंधित आहेत. यांनी बघा लँडस्टेनर यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा RH घटक याचा शोध सुद्धा त्यांनी लावलेला आहे. त्यांचा जन्मदिवस 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑक्सिजनचा शोध बघा जोसेफ प्रिस्टेली यांनी लावला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगनी लावला आणि क्षयरोगाचे जे काही जीवाणू आहेत याचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञाला दिलं जातं. तर गॅलिलिओ. लक्षात ठेवायचं गॅलिलिओ यांना याचं श्रेय दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर आल्फ्रेड नोबल. लक्षात ठेवायचं आपल्याला डायनामाइट स्फोटकाचा शोध आल्फ्रेड नोबल यांनी लावलेला आहे. त्याचप्रकारे थॉमस एडिसन यांनी बल्ब, ग्रामोफोन, इलेक्ट्रॉनिक पेन इत्यादीचा शोध त्यांनी लावलेला आहे. बघा डिझेल इंजिनचा शोध हा रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आयझॅक न्यूटन यांनी. आल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात आणि हे 6 क्षेत्रामध्ये दिले जातात. 10 डिसेंबर रोजी त्याचं वितरण केलं जातं. 1903 पासून याचं वितरण करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे बघा प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलं आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी बघा प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. यांनी कशाचा शोध लावलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणाचा
सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे बघा. प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकाचा सिद्धांत यांनी प्रकाशित केला आणि 1867 मध्ये तो प्रकाशित करण्यात आला होता. बघा, न्यूटन यांनी गतिविषयक 3 नियम विकसित केले. तर या ठिकाणी बघा, गतिविषयक 3 नियम विकसित केले ते पण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर ऑक्सिजनचा शोध बघा जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे. ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे. सर्वप्रथम पीसीचा शोध कोणी लावला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपल्याला 9वीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटला असेल की पीसीचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे बघा. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पीसीचा शोध लावला. रॉबर्ट ब्राउन यांनी पीसी केंद्रकाचा शोध लावला आणि लिव्हन हॉक यांनी जीवाणूंचा शोध लावला होता आणि इव्हानोस्की यांनी विषाणूंचा शोध लावला. सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कोणतं प्रतिजैविक तयार केलं? तर यांनी पेनिसिलिन हे जे काय प्रतिजैविक आहे हे तयार केलं होतं. 1928 मध्ये पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला होता. पेनिसिलिन या प्रतिजैविकाने वंडर ड्रगच्या विकासाचा पाया घातला. 1954 मध्ये वैदिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पेनिसिलिन हे जे काही प्रतिजैविक आहे हे आजही वापरत आहेत. भारतामध्ये पेनिसिलिनची निर्मिती ऋषिकेश, पिंपरी, पुणे या ठिकाणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, पिरियॉडिक टेबल आवर्त सारणी कोणी बनवली? तर मेंडेलीव यांनी बघा जी काय आवर्त सारणी ही तयार केलेली आहे. कोणी? मेंडेलीव यांनी. तर मेंडेलीव यांनी 1869 मध्ये आवर्त सारणीचा शोध लावला. त्यांनी बघा रासायनिक मूलद्रव्यांची अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानलं जातं? तर अणुबॉम्बचं जनक यांना जे रॉबर्ट ओपनहायमर यांना मानलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न जर पाहिला, पेशी सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं होतं? तर रॉबर्ट हुक यांनी बघा हे अंमलात आणलं होतं सर्वप्रथम. 1966 मध्ये रॉबर्ट हुक यांनी हे जे काही ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत यांनी जीवनाच्या लहान एककांचं वर्णन करण्यासाठी पेशी हा शब्द वापरला होता. रॉबर्ट हुक यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून जे काही बुच आहे बघा त्या बुचाच्या पेशी तपासल्या. निरीक्षणामध्ये त्यांनी लहान पेटीसारखी पोकळी पाहिली, त्याला पेशी असं नाव दिलं. पेशी हे सजीवांचं मूलभूत आणि संरचनात्मक एकक आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर प्रशांत चंद्र महालनोबिस यांना ओळखलं जातं. प्रशांत यांना बघा महालनोबिस यांना भारतीय सांख्यिकीचे जनक असं संबोधलं जातं. त्यांनी बघा इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूट ISI ची स्थापना केली होती. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर ॲडम स्मिथ हे आहेत. अवकाशाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक बघा डॉक्टर होमी भाभा हे आहेत. 29 जून हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बृहन्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वराह मिहिर यांनी बघा हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. चरक भारतीय वैदिक शास्त्राचे जनक बघा चरक हे भारतीय वैदिक शास्त्राचे जनक होते. सुश्रुत यांनी बघा सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला होता. वराहमिहिर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गणिततज्ञ होते. पंचसिद्धांतिका त्याच्यानंतर बृहत्संहिता हे महत्त्वपूर्ण ग्रंथ यांनी लिहिले. महर्षी कणक कोण होते? तर सूक्ष्म कणाला परमाणू हे नाव त्यांनी दिलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, द्रव अणूंचं बनलं आणि अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत आहे हा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला? तर जॉन डाल्टन यांनी हा सिद्धांत दिला होता. पहा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडला? तर प्रिन्सिपिया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काय गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला. या ठिकाणी पहा, सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 मध्ये त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्रकाकडे आकर्षित करते. याला पृथ्वीचं गुरुत्व बल म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व बल किती असतं बघा 9.8 मीटर पर सेकंद. पुढचा प्रश्न आहे की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत विक्रम साराभाई. लक्षात ठेवायचं आपल्याला विक्रम साराभाई हे आहेत. पुढचा प्रश्न आहे सापेक्षता जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर आईन्स्टाईन यांनी बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा मांडलेला बघा. आईन्स्टाईन हे जर्मनीमधील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी बघा E बरोबर mc². लक्षात ठेवा E बरोबर mc² हे जो काही सापेक्षता सिद्धांत आहे
हा तयार केला होता. जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून हे ओळखलं जातं. E बरोबर mc वर्ग. त्यांना 1921 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काही प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झालेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. पुढचा प्रश्न आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक बघा डॉक्टर M.S. स्वामीनाथन होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक. तर बघा डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते. डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक होते पहा. आणि डॉक्टर होमी भाभा अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होते. डॉक्टर विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला? तर थॉमसन एडिसन. बघा थॉमस एडिसनने जो काही आपला घरातला बल्ब आहे त्याचा शोध लावला. बघा यांनी विजेचा दिवा, फिल्म, फोनोग्राम, त्याच्यानंतर ग्राहामच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध यांनी लावलेले आहेत पहा. त्याचबरोबर एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या रोगाची लसीचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे बघा ऊर्जा सापेक्षताचा सिद्धांत कोणी मांडला? तर ऊर्जा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे हा आईन्स्टाईनने मांडलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. सापेक्षताचा विशेष सिद्धांत 30 जून इसवी 1905 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडला. याचं सूत्र आहे बघा E बरोबर mc². याचं हे सूत्र आहे. या सिद्धांताच्या आधारे अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा तयार केली. पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध बघा J.J. थॉम्सन यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा. बघा प्रोटीनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध J.J. थॉम्सन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की शून्याचा शोध कोणी लावला? तर शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. थॉमस एडिसननी बघा विद्युत दिव्याचा शोध लावला. थॉमस एडिसननी. न्यूटन यांनी बघा गतिविषयक नियम, गुरुत्वीय बलाचे नियम, त्याच्यानंतर प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा शोध, कॅल्क्युलसचे जनकसुद्धा बघा तेच होते. आर्यभट्ट हे महान गणिततज्ञ खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा ग्रंथ होता बघा आर्यभट्टीय. 1975 साली भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं? तर आर्यभट्ट हे होतं. पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं? आर्यभट्ट होतं. पुढचा प्रश्न आहे की पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन या औषधाचा शोध लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलिन हे पहिलं बघा अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक आहे आणि आजसुद्धा हे वापरलं जातं पहा. वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संदर्भात हे आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे. तर मित्रांनो हे धवल क्रांती म्हणजे दूध उत्पादनाशी संदर्भामध्ये आहे. वर्गीस कुरियन धवल क्रांतीचे जनक आहेत. वर्गीस कुरियन यांनी बघा अमूल या कंपनीच्या माध्यमामधून कार्य केलेलं आहे. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर व्ही कुरियन आहेत.
त्यांना मिळालेले पुरस्कार लक्षात ठेवा. व्ही कुरियन यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे जागतिक अन्न पुरस्कार आणि 1965 मध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अभ्यासकाराने हे संशोधन विकसित केलं. त्यामुळे बघा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बघा 11 मेला असतो. राष्ट्रीय अंतराळ दिवस बघा 23 ऑगस्ट 2023ला हा साजरा केला जातो. नेक्स्ट आहे की खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता? तर ॲडवर्ड जेन्नर. लक्षात ठेवायचे पहा, स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता होता ॲडवर्ड जेन्नर. स्मॉल पॉक्स म्हणजेच काय? का देवीचा रोग होय. ॲडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधली. त्यांना लसीकरण पद्धतीचा जनक असं सुद्धा म्हणतात. त्याला कारक घटक बघा लिओ विषाणू. लक्षात ठेवायचं आहे लिओला विषाणू. लक्षणे काय बघा ताप, पुरळ आणि चट्टे ह्याची काय लक्षणं आहेत. पुढचा प्रश्न बघा न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर चेतासंस्थाचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे चेतासंस्थाचा अभ्यास. न्यूरोलॉजी चेतासंस्थाचा अभ्यास. एस्टिओलॉजी तर बघा हाडांचा अभ्यास. एस्टिओलॉजी हाडांचा अभ्यास. त्याच्यानंतर बघा ओडोंटॉलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास. ओडोंटॉलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास. आणि गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. लक्षात ठेवायचं गायकोनॉलॉजी म्हणजेच प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ग्रह तारे. लक्षात ठेवा ग्रह तारे याशी संबंधित आहे. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंडल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. जॉन मेंडल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मांडला. उदाहरणार्थ म्हणजे वडिलांना टक्कल असल्यास मुलाला टक्कल पाडण्याची शक्यता असते असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जेम्स चॅडविक यांनी बघा न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. पहा न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. विमानाचा शोध सगळ्यांना माहिती कोणी लावला? तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. राईट बंधू. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलं? तर गार्डन विली. लक्षात ठेवा गार्डन विली यांनी 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलेलं आहे. गार्डन विली या संशोधकाने सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं. याचा शोध 1949 साली पेरू देशामध्ये लावला आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन यांनी टिंबटिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये काय लावला? उत्क्रांतीचा सिद्धांत याचा सिद्धांत मांडला. तर बघा चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. त्यात त्यांनी बघा निसर्गामध्ये जगताना बळीतो कानपिळी असा सिद्धांत मांडला. माणसाची निर्मिती माकडासारख्या प्राण्यापासून झाली असा दावा त्यांनी केला होता. आणि डार्विनने डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ सुद्धा लिहिला. डार्विनचा सिद्धांत म्हणजेच उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. कागदाचा शोध हा कोणत्या देशामध्ये लागला? तर चीन. चायनामध्ये बघा कागदाचा शोध लागलेला आहे. या ठिकाणी पहा सुमारे 2000 वर्षापूर्वी चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्याआधी बघा ताम्रपत्राचा वापर केला जात असे. चीनमध्ये लागलेला महत्त्वाचे शोध लक्षात ठेवा कागद, छपाई यंत्र, बंदुकीची दारू, दिशायंत्र, दारू. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये कोणकोणते शोध लागले? रेल्वे, वाफेचं इंजन, संगणक, पाणबुडी हे इंग्लंडमध्ये शोध लागलेले आहेत. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? तर जॉन डाल्टन यांनी बघा अणुसिद्धांत मांडलेला आहे. अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु म्हणतात असं भारतीय तत्त्वज्ञान कोणी सांगितलं? तर कणाद यांनी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. द्रव्य अविभाज्य कणांनी बनलेले असते त्याला परमाणु असं नाव कणाद महर्षी यांनी दिलं. प्राचीन इतिहासामधील कणाद महर्षी हे महान तत्त्वज्ञानी होते. त्यांनी सर्वप्रथम अणूची अप्रत्यक्ष कल्पना मांडली होती. जहाजे आणि पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. तर आर्किमिडीजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं.
आर्किमिडीजचे तत्व म्हणजे काय? द्रवामध्ये एखाद्या पदार्थामध्ये बुडवला असता तो आपल्या वजना इतका द्रव बाजूला सारतो. म्हणजे एखादा जर आपण 1 किलोचं जर माप टाकलं तर 1 किलोच पाणी बाहेर पडेल. हा नियम वापरून जहाज आणि पाणबुड्या तयार करता येऊ लागल्या. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. कोणी? जेम्स वॅट यांनी. तर वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा रेल्वे धावली, हे पण लक्षात ठेवायचं आहे. अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा शोध लावला? तर डायनामाईटचा या ठिकाणी नोबेल यांनी शोध लावला होता. लक्षात ठेवा. अल्फ्रेड नोबल यांच्या भावांचा स्फोटकाच्या अपघातामध्ये मृत्यू झाला, म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष आणि डायनामाईटचा शोध लावला. डायनामाईटचा उपयोग विहिरी खोदताना, खाणकाम, त्याचबरोबर जे काही स्फोट आहेत बघा, विहिरीची सुरंग पाडताना, त्याचबरोबर खाणकामीमध्ये याचा वापर केला जातो. अल्फ्रेड नोबल यांच्या नावे नोबल पुरस्कार या ठिकाणी चालू झालेला आहे. नोबल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रामध्ये जिवंत व्यक्तींना दिला जातो आणि 1901 पासून 10 डिसेंबरला प्रत्येक वर्षी हा देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे की सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर हम्फ्री डेव्हिड यांनी बघा सेफ्टी लॅम्पचा शोध लावलेला आहे. एडिसनने विद्युत बल्बचा शोध लावला. वाफेचा इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावला. अणुकेंद्रकाचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेटोस्कोप या साधनाने बघा हृदयाचे ठोके या ठिकाणी मोजले जातात. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? तर सॅम्युएल कोल्ट. लक्षात ठेवा, यांनी रिव्हॉल्व्हरचा शोध लावलेला आहे. अंतराळामध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण होता? तर राकेश शर्मा हा होता. लक्षात ठेवा. 2 एप्रिल 1984ला भारत रशिया अवकाश संशोधन संस्था कार्यक्रमांतर्गत रशियाचा सोयुझ T-11 यानामधून त्यांनी प्रवास केला होता. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. तर अंतराळामधून भारत कसा दिसतो या प्रश्नाला त्यांनी सांगितलं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं त्यांनी उत्तर दिलं. यांना बघा अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अंतरात प्रवेश करणारा पहिला व्यक्ती कोण होता? 1961 मध्ये युरी गार्गिन हा होता. भटनाक फर्टिलायझेशन म्हणजे IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत? तर टेस्ट ट्यूब बेबीचे जनक आहेत बघा रॉबर्ट एडवर्ड्स. लक्षात ठेवायचं आहे बघा, टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेमध्ये श्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात आणि ॲडव्हान्स लॅबमधील इन्क्युबेटर्समध्ये फर्टिलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण एम्ब्रियो स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला जातो आणि या प्रक्रियेमध्ये बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होते. या संपूर्ण प्रक्रियेमधून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबीचे जनक रॉबर्ट एडवर्ड्स आहेत. जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म 25 जुलै 1978 रोजी इंग्लंडमध्ये झाला होता. आणि भारतामधील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोणी? कनुप्रिया अग्रवाल. भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर सुभाष मुखर्जी. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? तर टॉक्सिकॉलॉजी हे विष, लक्षात ठेवायचं आहे, विष म्हणजे पॉयझन लक्षात ठेवायचं आहे. तर बघा चामडे किंवा त्वचा यासाठी डर्मेटॉलॉजी हे शास्त्र आहे बघा. अनुवांशिकता यासाठी बघा इनहेरिटन्स हे शास्त्र आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे इनहेरिटन्स. आणि विषयाविषयी अभ्यास म्हणजे टॉक्सिकॉलॉजी होय. हेलिकॉप्टरचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी लावला. तर सिस्कोस, लक्षात ठेवा, यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावलेला आहे. आता हे एडिसनने आपल्याला माहिती आहे लाईट म्हणजे विजेच्या बल्बाचा शोध लावला होता. जेम्स वॅट यांनी बघा वाफेच्या इंजिनाचा शोध लावला होता. जॉन वॉकर यांनी बघा फ्रिक्शन लाईटचा शोध लावला. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहा. नेक्स्ट आहे टिंबटिंब यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. तर डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला. डॉक्टर विल्यम हार्वे यांनी. तर साल्क यांनी बघा पोलिओवर लस शोधली होती. त्याच्यानंतर फ्रेडरिक बेटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला. विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला. त्याच्यानंतर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा शोध लावला होता. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस हा शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला आहे? तर 15 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे हा शेतकरी महिला दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस असतो. 29 ऑगस्टला शेतकरी दिन महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिवस असतो. 20 ऑक्टोबरला जागतिक सांख्यिकी दिवस असतो.
25 सप्टेंबरला जागतिक औषध निर्मिती दिन असतो. नेक्स्ट आहे वैदिक शास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर हिपोक्रेटस यांना वैदिक शास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. आलं लक्षात? हिपोक्रेटस वैदिक शास्त्राचे जनक आहेत. चरक हे कोण आहेत? तर भारतीय वैदिक शास्त्राचे जनक आहेत. पहा आलं लक्षात? भारतीय विचारले तर चरक लक्षात ठेवायचं. टिंबटिंब या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. जी काही दुर्बीण आहे बघा त्याचा शोध लावला गॅलिलिओने दुर्बीणचा शोध लावला. जॉन केपलर यांनी काय केलं होतं? तर ग्रहांच्या हालचालीचे नियम शोधले बघा, केपलरचे नियम. कोपर्निकस यांनी बघा सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर सूर्य ग्रहाभोवती फिरतात असं त्यांनी सांगितलं. न्यूटन यांनी बघा गतिविषयक 3 नियम मांडले. गॅलिलिओ याचा शोध बघा खगोलशास्त्रातील दुर्बीण आणि गुरु उपग्रह लंब करण्याचा घड्याळ तापमापी हे गॅलिलिओने शोधलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? तर वॉटसन आणि क्रिक याचं बरोबर उत्तर आहे बघा. वॉटसन आणि क्रिक यांनी डबल हेलिक्स DNA ची प्रतिकृती तयार केली होती बघा. मिशर यांनी बघा 1869 मध्ये रेणू शोधून काढला होता, ज्याला आपण DNA म्हणून संदर्भ घेतो. DNA बघा केंद्रकामधील गुणसूत्रामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न बघा अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? तर लुई पाश्चर हे बघा अँटी रेबीजच्या शोधाचे जनक आहेत. लक्षात ठेवायचं आहे लुई पाश्चर. आलं लक्षात? लुई पाश्चर यांनी बघा अँटी रेबीज याचा शोध लावला. एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगाची लस शोधून काढली आणि लुई पाश्चर यांनी ॲथॅक्स रेबीज कॉलरा या रोगावरील लसी शोधल्या. त्यांना बघा सूक्ष्मजीवाचे जनक असे म्हणतात. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? तर सर हेनिमन हे बघा होमिओपॅथीचे जनक आहेत. ॲलोपॅथीचे जनक कोण आहेत? तर हिपोक्रेटस हे आहेत. लुई पाश्चर यांनी बघा अँटीबेरीजचा शोध लावला होता. अँटीबेरीजचा शोध लुई पाश्चर यांनी लावला. चार्ल्स डार्विन यांनी बघा मानवी उत्तरक्रांतीवादाचा शोध लावला होता. आता सांगितलं आयुर्वेदाचे जनक कोण आहेत? तर चरक हे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा फ्रीज. आपलं जे घरातला फ्रीज आहे त्याचा शोध कोणी लावला? तर पार्किन्सने फ्रीजचा शोध लावला. पहा रेफ्रिजरेटरचा जो काही वापर आहे थंड पदार्थ करण्यासाठी केला जातो. जॅकॉब पार्किन्स बघा त्यांचं नाव आहे जॅकॉब म्हणजे याकोब. लक्षात ठेवा जॅकॉब पार्किन्स यांनी रेफ्रिजरेटरचा शोध लावला. ECचा शोध बघा विलिस हेविलंड करियरने लावला बघा. लक्षात ठेवा विलिस हेविलंड करियर यांनी लावला. आणि सॅम्युअल कोंट यांनी जे काही आपले पिस्तूल आहे किंवा जे काही बंदूक आहे याचा शोध त्यांनी लावला. क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर कॉक यांनी बघा क्षयाच्या जंतूचा शोध लावला. पुढचा प्रश्न बघा ब्रेल लुईस यांनी प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिन शोधलं. चॅडविक यांनी बघा न्यूट्रॉनचे अस्तित्व शोधलं. रॉबर्ट कॉक यांनी बघा क्षयाचे जंतू म्हणजे TBचे जे काही जंतू आहेत बघा ते शोधले, म्हणून क्षयरोगाला कॉकचा आजार असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा सूक्ष्मदर्शकाचं इंग्रजी नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर मायक्रोस्कोप. लक्षात ठेवायचं आहे मायक्रोस्कोप. मायक्रोमीटर हे बघा लांबीचं एकक आहे. फोटोमीटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर कॅलिडोस्कोप हे मनोरंजनची खेळणी बनवण्यासाठी वापरतात. लिवन हॉक यांनी बघा सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध लावला. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. DNAचा शोध कोणी लावला? तर फ्रेडरिक मिशर यांनी बघा DNAचा शोध लावलेला आहे बघा. वॉटसन आणि क्रिक यांनी DNAची रचना शोधून काढली. लिवन हॉक यांनी बघा मायक्रोस्कोप शोधून काढला. लक्षात रक्तगाठाचा शोध कोणी लावला? लँड स्टेनर यांनी रक्तगाठाचा शोध लावला. लँड स्टेनर यांनी रक्तगाठाचा शोध लावला. सी फुंक यांनी बघा जीवनसत्व शोधून काढले. विल्यम हार्वे शरीरशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांनी बघा ABO रक्तगाठाचा शोध लँड स्टॅनरने यांनी लावलेला आहे. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये आहे? तर स्फटिकांचा अभ्यास म्हणजेच काय? क्रिस्टलोग्राफी. लक्षात ठेवायचं आहे क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास. धातूच्या अभ्यासासाठी मेटलर्जी म्हणून एक शब्द वापरला जातो. ऊतीच्या अभ्यासाला हिस्टोलॉजी असं म्हणतात. मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरलं जातं? तर भुईमुग या पिकासाठी इक्रिसॅट हे तंत्रज्ञान वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे की ग्रामाफोनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो ग्रामाफोनचा शोध हा एडिसनने लावला. लक्षात ठेवायचं एडिसन यांनी. अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर अँटॉमॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? अँटॉमॉलॉजी असं म्हणतात.
अँटॉमॉलॉजी म्हणजे संपूर्ण शरीराचा अभ्यास. पॅथॉलॉजी म्हणजे काय? तर रोगांचा अभ्यास. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. अँटॉमॉलॉजी म्हणजे काय? कीटकांचा. आत्ताच पाहिलं, कीटक हे पृथ्वीवरील सर्वात मोठी प्रजाती आहे. कीटक सगळ्यात जास्त प्रजाती मोठी पहा. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? तर जी.सी. बोस यांनी बघा वनस्पतीमधील जीवांचा शोध लावलेला आहे पहा. डॉक्टर हरगोविंद खुराना हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूक्लिओटाइडच्या प्रोटीन सिंथेसिसमधला सेल शोधला. जीवनांचा शोध बघा लेवेनहुक यांनी लावलेला आहे. डॉक्टर बिरबल साहनी जिवंत जीवाश्म यांच्याबद्दल माहिती दिलेली पहा. 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टिंबटिंब या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधलं. तर डॉक्टर किम लेविस यांनी मग हे हार्मोन शोधलेलं आहे. प्रोजेस्टेरॉनचा मुख्य उद्देश म्हणजे फलित अंड्याचे रोपण आणि वाढ होण्यासाठी गर्भाशयामध्ये एंडोमेट्रियम तयार करणे. प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये गर्भधारणेचे संप्रेरक म्हणून कार्य करते. स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही संप्रेरके असतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जे काही संप्रेरक आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे की कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे? तर कोविड-19 साठी म्हणजे कोरोनासाठी बघा आर-टी-पी-सी-आर ही चाचणी करावी लागत होती. आर-टी-पी-सी-आर म्हणजे काय? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन. या चाचणीमध्ये बघा कोरोना विषाणूंच्या आर-एन-एची चाचणी केली जाते. नाक आणि घशामधून नमुने या ठिकाणी घेतले जातात. ELISA चाचणी बघा एड्ससाठी असते. आर-ए-टी रॅट चाचणी बघा ही सुद्धा कोरोनासाठीच असते पहा. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर खोटे बोलणं ओळखण्यासाठी बघा पॉलिग्राफ हे यंत्र वापरलं जातं. चित्रपट हे यंत्रयुगाचं काय आहे? तर अपत्य आहे. चित्रपट हे यंत्रयुगाचं काय बघा अपत्य आहे. अगोदर यंत्रयुग आले त्यापासून चित्रपट निर्मितीसाठी चालना मिळाली. पडद्यावर माहितीपट चित्रपट दाखवता येऊ लागले. पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र. 1913 मध्ये हा आला होता. दादासाहेब फाळके यांच्याद्वारे निर्मिती या ठिकाणी करण्यात आली होती. ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो त्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचं कोणत्या क्षेत्रातील कार्य असामान्य आहे? तर कृषी क्षेत्रामधील कार्य काय बघा असामान्य आहे. कोणत्या? कृषी. हा पुरस्कार नॉर्मन बोरलॉग यांच्या नावे 1972 पासून कृषी क्षेत्रामध्ये दिला जातो. जगाच्या हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. गहू पिकाचे हरित क्रांतीचे उत्पादन 1965 मध्ये करण्यात आले. त्याच्यानंतर लर्मा रोजो जातीच्या गावाची अमेरिकन आयात करून झाली होती. दूरचित्रवाणी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्र, आकाशवाणी यांच्या तुलनेमध्ये नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो. तर हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे बघा सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. लक्षात ठेवा दृकश्राव्य म्हणजे आपल्याला चित्र पण दिसतं आणि ऐकू पण येतं. म्हणजे आपल्या मोबाईलवर आपण व्हिडिओज पाहतो त्याला दृकश्राव्य माध्यम म्हणतो बघा. टीव्ही, मोबाईल, संगणक इत्यादी याची काय आहेत उदाहरणं आहेत. ॲटॉनॉमी म्हणजे काय? तर ॲटॉनॉमी म्हणजे सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास. लक्षात ठेवा सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे. तर दूरदर्शन हे बघा दृकश्राव्य माध्यम आहे. कसं आहे बघा दृकश्राव्य माध्यम आहे. दूरदर्शन बघा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मालकीची आणि प्रसार भारतीच्या 2 विभागापैकी एक आहे. भारत सरकारने स्थापन केलेली भारतीय सरकारी मालकीची प्रसारक सेवा आहे. स्टुडिओ आणि ट्रान्समीटर इन्फ्रास्ट्रक्चरमधील भारतामधील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक ही आहे पहा. याची स्थापना 15 सप्टेंबर 1959 रोजी झाली पहा. जे डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समीटरवर देखील प्रसारित करते. संपूर्ण महानगर आणि प्रादेशिक भारत आणि परदेशामध्ये दूरदर्शन, रेडिओ, ऑनलाईन आणि मोबाईल सेवा प्रदान करते. दृकश्राव्य माध्यमे कोणती बघा चित्रपट, नाटक, टीव्ही आणि मोबाईल हे काही बघा दृकश्राव्य माध्यमे आहेत. सेटअप बॉक्स बघा पुढचा प्रश्न आहे. सेटअप बॉक्स हे कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? तर टीव्ही. लक्षात ठेवायचं बघा हे टीव्हीशी संबंधित आहे. टीव्हीवरील विविध वाहिन्यांचे चॅनल दिसण्यासाठी सेटअप बॉक्स असतो. त्यामुळे शेकडो चॅनल पाहता येतात. सेटअप बॉक्स देणाऱ्या कंपन्या एअरटेल, डिश टीव्ही, जिओ त्याच्यानंतर टाटा स्काय ह्या आहेत. ई बरोबर एम सीचा वर्ग हा सिद्धांत कोणी दिला? तर आईन्स्टाईनने दिला बघा. ई बरोबर एम सी वर्ग हा जो काही सिद्धांत आहे हा आईन्स्टाईनने देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं बघा यालाच आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत म्हणतात. न्यूटनने बघा गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडला. एडिसनने बघा विद्युत दिव्याचा मांडला. गॅलिलिओने बघा थर्मामीटर, दुर्बीण
आणि लंबकाचे घड्याळाचा शोध लावलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर सर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी बघा टेलिफोनचा शोध लावलेला आहे. गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे न्यूटनने लावलेला आहे. गुरुत्वाकर्षणचा गतीचे नियम हे सुद्धा सिद्धांत न्यूटनने मांडलेले आहेत. विश्वामधील तसेच पृथ्वीवरील सर्व वस्तू एकमेकांकडे आकर्षिल्या जातात. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे काय करते? आकर्षित करते. याला पृथ्वीचं गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व बल किती बघा, जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पृथ्वीवर सरासरी गुरुत्व बल बघा इतकं आहे पहा, 9.8 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. विषुववृत्तार किती बघा, 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा, क्षकिरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? क्षकिरण म्हणजेच काय? एक्स-रे. आपलं जर हाडूक बिडूक मोडलं तर त्याला क्षकिरण म्हणतात. तर याचा शोध लावलेला बघा विल्यम रॉटेजन यांनी क्षकिरणांचा शोध लावलेला आहे 1895 मध्ये. किती? 1895 मध्ये याचा शोध लावलेला आहे. गॅमा किरणाचा शोध कोणी लावला? पॉल विलाईने लावला. अल्फाचा बघा रुदरफोर्डने लावला. बीटाचा बघा रुदरफोर्डने सुद्धा लावलेला आहे. क्षकिरणाचा शोध बघा रॉटेजनने लावलेला आहे पहा. याचा उपयोग बघा हाडांचे फोटो म्हणजे हाडूक मोडलं किंवा कॅन्सरच्या उपचारासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. वातावरणामधील दाब हा कशाने मोजला जातो? तर बॅरोमीटरद्वारे बघा वातावरणीय दाब मोजला जातो. बॅरोमीटरचा वातावरणातील दाब मोजण्यासाठी केला जातो. हायड्रोमीटरचा उपयोग द्रवाची जी काही सापेक्ष घनता आहे ही मोजण्यासाठी हायड्रोमीटरचा उपयोग केला जातो. ग्लुकोमीटरचा बघा रक्तामधील साखर तपासण्यासाठी वापरतात. थर्मामीटर बघा तापमान मोजण्यासाठी वापरतात. खालीलपैकी कोणतं तापमान मोजण्याचं एकक नाही? वॅट बघा तापमान मोजण्याचं एकक नाही बघा वॅट. त्याचबरोबर उष्णतेचं SI एकक काय बघा जूल आहे. उष्णतेचं MKS पद्धतीमधलं एकक किलो कॅलरी आहे आणि CGS मध्ये कॅलरी इतका आहे बघा. 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. विद्युत रोध मोजण्याचं एकक कोणतं आहे? तर ओहम. लक्षात ठेवा ओहम. ओहमचं असं चिन्हाने दर्शवलं जातं ओहम. दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणतं आहे? तर लॅक्टोमीटर. मित्रांनो दुधाची घनता मोजणारं उपकरण आहे कोणतं? लॅक्टोमीटर. दुधाची सापेक्ष घनता निश्चित करण्यासाठी आणि त्याची शुद्धता तपासण्यासाठी लॅक्टोमीटर वापरतात. बॅरोमीटर मित्रांनो वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे वापरलं जातं. वाहन चालकाने मद्यप्राशन केलं आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? तर ब्रेथ ॲनालायझर हे वापरलं जातं. लक्षात ठेवायचं आहे बघा ब्रेथ ॲनालायझर. तर लक्षात ठेवायचं आहे बघा इनहेलर दरम्यान रुग्णांसाठी श्वासोच्छवास सुलभ होण्यासाठी वापरलं जातं. थर्मल गन शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरले जाते थर्मल गन. त्याच्यानंतर स्टेटोस्कोप बघा हृदयाचे ठोके मोजण्यासाठी किंवा तपासण्यासाठी. आणि ब्रेथ ॲनालायझर श्वसनाद्वारे अल्कोहोलचं प्रमाण मोजण्यासाठी हे वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे की भूकंपाची नोंद करण्यासाठी वापरलं जाणारं शास्त्रीय उपकरण कोणतं आहे? तर सिस्मोग्राफी आहे. लक्षात ठेवायचं आहे सिस्मोग्राफी आहे. सिस्मोग्राफी बघा भूकंपाच्या लाटा रेकॉर्ड करण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर प्रमाणाचा वापर करतात. सर्व भूकंप मापक जडत्वाच्या तत्वावर आधारित आहेत पहा. तापमानाचं MKS पद्धतीमध्ये एकक कोणतं आहे? तर केल्व्हिन हे आहे. तापमानाचं MKS पद्धतीमध्ये एकक कोणतं आहे बघा? केल्व्हिन हे आहे. बलाचं SI एकक कोणतं आहे? तर न्यूटन बघा बलाचं SI पद्धतीमधलं एकक आहे कोणतं? न्यूटन. बलाचं एकक बघा CGS पद्धतीमध्ये 1 डाईन आहे. 1 न्यूटन बरोबर 10 डाईन. 10 लाख डाईन बरोबर 1 न्यूटन. पुढचा प्रश्न बघा वेगाचं SI एकक कोणतं आहे? वेगाचं एकक कोणतं आहे? मीटर प्रति सेकंद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे मीटर प्रति सेकंद. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. वेग बघा एक सदिश राशीचं उदाहरण आहे. अंतर ही अदिश राशी आहे. क्षकिरणांचा शोध बघा रॉटेजनने लावलेला आहे बघा. कोण लावला? रॉटेजनने. याचा उपयोग बघा हाडाचे फोटो आणि एक्सरे काढण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न बघा त्वरणाचं SI एकक कोणतं आहे? त्वरणाचं एकक आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 बघा मीटर प्रति सेकंद याचं करेक्ट आन्सर आहे पहा. या ठिकाणी बघा त्वरणाचं एकक काय? मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे बघा. मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. त्वरण म्हणजे काय? वेग बदलाचा दर होय. लक्षात ठेवायचं आहे वेग बदलाचा दर होय.
त्वरण धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकतं. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर बॅरोमीटर हे बघा हवेचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. लक्षात ठेवायचं आहे बॅरोमीटर. वातावरणीय दाब मोजण्यासाठी बघा मिलीबारमध्ये वापरला जातो वातावरणीय दाब. एक वातावरणीय दाब म्हणजे किती? 76 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं 76. कोणत्या परिमाणात मोजतात? तर मिलीबारमध्ये हवेचा दाब मोजला जातो. लक्षात ठेवायचं हवेचा दाब हा मिलीबारमध्ये मोजला जातो. कशामध्ये? मिलीबारमध्ये. वातावरणीय दाब मोजणी बरोबर मिलीबारमध्ये केली जाते बघा. एक वातावरणीय दाब बरोबर किती? 76 सेंटीमीटर. त्याच्याबरोबर MMHG 10-13 मिलीबार. वातावरणामध्ये जसजसं वरती जातो तसतसा हवेचा दाब काय होतो? कमी होत जातो. 1 जूल बरोबर किती? तर 1 जूल बरोबर 107 अर्ग. लक्षात ठेवायचं 107 अर्ग. जूल हे टिंब मापनाचं एकक आहे. तर ऊर्जेचं आहे बघा. जूलमध्ये ऊर्जा मोजली जाते. एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची क्षमता म्हणजेच काय? ऊर्जा असते. आणि CGS पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक काय आहे बघा? अर्ग हे आहे. लक्षात ठेवायचे अर्ग. उष्णतेचं SI मापन पद्धतीमधील एकक कोणतं आहे? तर जूल हे आहे. लक्षात ठेवायचे उष्णतेचं SI मापन पद्धतीतील एकक कोणतं आहे? तर जूल हे आहे. उष्णतेचं SI एकक कोणतं आहे? जूल आहे. उष्णतेचं MKS पद्धतीमधलं एकक काय आहे? किलो कॅलरी इतकं आहे बघा. आणि CGS पद्धतीमधलं एकक कोणतं आहे? कॅलरी आहे. 1 किलो कॅलरी बरोबर किती आहे? 1000 कॅलरी. आणि 1 कॅलरी बरोबर 4.184 किंवा 4.2 जूल. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते बघा. 1 ग्रॅम प्रोटीन्सपासून किती? 4 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. वाऱ्याचा वेग हा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो? तर नॉट्समध्ये वाऱ्याचा वेग खालीलपैकी मोजला जातो. लक्षात ठेवायचं आहे नॉट्समध्ये वाऱ्याचा वेग मोजला जातो. कशामध्ये? नॉट्स. वाऱ्याचा वेग मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? ॲनिमोमीटर म्हणतात. लक्षात ठेवा पवन वेग मापक. वाऱ्याचा वेग मोजणाऱ्या यंत्राचं नाव बघा ॲनिमोमीटर. वाऱ्याचा वेग मोजण्याचा एकक कोणता आहे? तर नॉट्स आहे. 1 नॉट बरोबर किती? 1.85 किलोमीटर प्रति तास. लक्षात ठेवा 1 नॉट बरोबर 1.85 किलोमीटर प्रति तास. लक्षात ठेवायचं किलोमीटर प्रति तास. विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं आहे? ते एम्पियर हे काय आहे बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. एम्पियर हे काय आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. विद्युत प्रवाह एम्पियर एककामध्ये मोजतात. मोठा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एम्पियर हे एकक वापरतात. कमी विद्युत प्रवाह असल्यास गॅल्व्हॅनोमीटर हे एकक वापरलं जातं. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे? ते भूकंप मोजण्याचं एकक आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे भूकंप मोजण्याचं काय बघा रिश्टर स्केल हे आहे. तर रिश्टर स्केल बघा भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे बघा. 0 ते 10 पर्यंत या ठिकाणी याचे स्केल असते. 1993च्या सालचा किल्लारी भूकंप हा किती होता? 6.4 रिश्टर स्केलचा होता. याशिवाय मर्केली स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सुद्धा वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सीचं SI पद्धतीमधलं एकक काय आहे? तर हर्ट्झ हे आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे HZ हर्ट्झ इतका आहे बघा. वारंवारतेचे SI एकक हर्ट्झ हे आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती? तर किती वॅट? 1 अश्वशक्ती. तर 746 वॅट. लक्षात ठेवा 1 HP बरोबर किती? तर 746 वॅट याचं बरोबर उत्तर आहे पहा. वॅट बघा विद्युत शक्तीचं एकक आहे. आपल्याकडे विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी 5 HP मोटर वापरली जाते. जर आपण केलं तर बघा 3730 इतकी वॅटची ती मोटर असते पहा. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्यासाठी एकक कोणतं वापरलं जातं? नॉटिकल मैल तर समुद्रामध्ये हे मोजण्यासाठी वापरलं जातं नॉटिकल मैल. समुद्रामध्ये अंतर मोजणे म्हणजे 1 मैल बरोबर किती? 1600 मीटर. समुद्रामध्ये 1 मैल नॉटिकल मैल म्हणजे किती? 1850 मीटर. शक्तीचं एकक काय आहे? शक्तीचं एकक काय आहे? तर वॅट हे बघा शक्तीचं एकक आहे. लक्षात ठेवायचं आहे वॅट हे शक्तीचं एकक आहे. एखाद्या वस्तूच्या कार्य करणाऱ्या दराला शक्ती असे म्हणतात. प्रत्येक वस्तूचा काम करण्याचा दर वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक वस्तूची शक्ती या ठिकाणी भिन्न असते. शक्तीचं SI पद्धतीमधलं एकक काय बघा? वॅट आहे. लक्षात ठेवायचं आहे. 1 अश्वशक्ती बरोबर किती? 746 वॅट. डेसिबल हे टिंब मोजण्याचं एकक आहे. तर आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक काय बघा? डेसिबल हे आहे. लक्षात ठेवायचं आहे डेसिबल.
आवाजाची तीव्रता. ध्वनीच्या तीव्रतेची अधोन्नत पातळी असते बघा. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्यासाठी आपण बघा हे कुठं वापरतात? समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी. जमिनीवरील 1 मैल म्हणजे किती? 1600 मीटर. लक्षात ठेवायचं आहे. आणि समुद्रातील 1 मैल नॉटिकल म्हणजे किती? 1850 मीटर. समुद्राची खोली मोजण्यासाठी शास्त्रीय परिणाम कोणता आहे? तर फॅथम हे आहे. लक्षात ठेवायचं आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी शास्त्रीय परिणाम फॅथम हे आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला फॅथम. क्युसेक हे कोणत्या मापनाचं साधन आहे? क्युसेक हे तर मित्रांनो पाण्याचा प्रवाह. क्युसेक काय बघा? पाण्याचा प्रवाह मापनाचं साधन आहे. उष्णतेचं एकक काय आहे? जूल आहे. हवेचा दाब मोजण्याचं एकक काय बघा? पास्कल आहे. पाण्याचा प्रवाह मोजण्याचं क्युसेक. पाण्याची खोली बघा फॅथममध्ये मोजली जाते. पाण्याचा साठा TMC मध्ये मोजला जातो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पाण्याचा साठा TMC मध्ये मोजला जातो. MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचं एकक कोणतं आहे? तर मीटर प्रति सेकंद हे आहे पहा. ऊर्जा मापनाचं MKS पद्धतीमध्ये एकक कोणतं आहे? तर जूल हे आहे. ऊर्जा मापनाचं MKS पद्धतीमधलं एकक कोणतं आहे? जूल हे आहे. जूल बघा हे एक MKS पद्धतीमधलं एकक आहे. CGS पद्धतीमध्ये ऊर्जेचं एकक काय बघा? अर्ग हे आहे. SI पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक काय आहे? कॅलरी हे आहे. कॅलरी. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशामध्ये मोजली जाते? तर किलोमीटर प्रति एमचा घन. लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मोजली जाते. आर्द्रतेचे 2 प्रकार पडतात बघा. एक निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचा एकूण वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. हे मोजण्यासाठी बघा आर्द्रता मापी वापरली जाते. सापेक्ष आर्द्रता विशिष्ट हवेच्या आकारमानामध्ये तसेच तापमानात असलेल्या बाष्पाचे वस्तुमान आणि हवेला संयुक्तपणे करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाष्पाचे वस्तुमान गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता म्हणतात. ही मोजण्यासाठी बघा हायग्रोमीटर वापरतात. आणि घनमीटर बघा जागेत असलेल्या वाफेचं वजन म्हणजे निरपेक्ष आर्द्रता याला असं म्हणतात. दाबाचं एकक आहे. दाबाचं एकक काय आहे? तर पास्कल हे पहा दाबाचं एकक आहे. पास्कल काय? दाबाचं एकक आहे. ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजतात? तर डेसिबलमध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं उपकरण असतं किंवा एकक आहे? फोटोमीटर. प्रकाशाची तीव्रता ही फोटोमीटरमध्ये मोजली जाते. उष्णता बघा पायरोमीटरने मोजली जाते. पायरोमीटरमध्ये आणि पॉलिरोमीटरमध्ये ध्रुवीय मापन केलं जातं. ध्रुवीकृत प्रकाशामुळे रोटेशन कोन मोजणे आणि फोटोमीटरने काय होतं बघा विद्युत चुंबकीय विकिरण मोजली जातात. प्रकाशाची तीव्रता लक्सच्या म्हणजे ल्यूममध्ये मोजली जाते. प्रकाशाची तीव्रता लूम. हर्ट्झ हे बघा वारंवारता मापण्याचं एकक आहे. वारंवारता म्हणजे काय? एकक कालावधीमध्ये निर्माण होणाऱ्या आंदोलनाची संख्या किंवा संपीडने याची संख्या. तरंग लांबी बघा 2 लगतची संपीडने किंवा विरलने यातील अंतर होय. लक्षात ठेवायचं आहे. याचं चिन्ह काय? लॅम्बडा. लॅम्बडाने दर्शवलं जातं आणि एकक काय बघा हर्ट्झ. प्रकाश वर्ष हे कशाचं आहे? तर प्रकाश वर्ष बघा अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं. 37 डिग्री सेल्सिअस बरोबर किती? तर 98.6 अंश फॅरनहाईट. 1 मेट्रिक टन बरोबर किती असतं? तर 1000 किलोग्रॅम. लक्षात ठेवायचं आहे 1000 किलोग्रॅम. 100 किलोग्राम म्हणजे किती? 1 क्विंटल. 10 क्विंटल म्हणजे 1 मेट्रिक टन म्हणजेच 1000 किलोग्रॅम. 1 किलोबाईट म्हणजे किती? तर 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट्स. लक्षात ठेवा 1024 बाईट्स. 1 GB म्हणजे 1024 MB. लक्षात ठेवा 1 TB म्हणजे 1024 GB. 1 मिली व्होल्ट बरोबर किती? तर 103 व्होल्ट. लक्षात ठेवायचं 103 व्होल्ट. 1 मिली व्होल्ट बरोबर 103 व्होल्ट. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर फॅथोमीटर. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅथोमीटर असं म्हणतात. समुद्राची खोली मोजण्यासाठी पहा ध्वनी तरंगाचा उपयोग केला जातो. त्यासाठी बघा स्तरावेतील ध्वनी निर्माण करण्याकरता सोनार टेक्नॉलॉजी असते बघा. साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग याचा वापर करतात. समुद्राची खोली फॅथम या एककामध्ये मोजतात. 1 फॅथम बरोबर 6 फूट म्हणजे 1829 सेंटीमीटर. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरता वापरतात? तर वातावरणामधील हवेचा दाब मोजण्यासाठी बघा याचा वापर केला जातो. बॅरोमीटर बघा मर्क्युरीचा वापर केला जातो. कालमापन काळसेकंद दिग्दर्शिका क्रोनोमीटर कालमापन यामध्ये मोजलं जातं. प्रकाशाची तीव्रता बघा प्रकाशमापीने मोजली जाते.
वातावरणाची जी काही आर्द्रता आहे ती हायग्रोमीटरने मोजली जाते. कशामध्ये? हायग्रोमीटरने. एक वातावरणीय दाब बरोबर किती असतो? 76 सेंटीमीटर. आलं लक्षात? खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेटस्कोपने बघा हृदयाची ठोके मोजली जातात. स्टेटस्कोपने. अल्टिमीटरने बघा अक्षांश मोजला जातो. अक्षांश मोजला जातो. बॅरोमीटरने हवेचा दाब मोजला जातो. थर्मामीटरने बघा तापमान मोजलं जातं. स्टेटस्कोपने बघा हृदयाचे ठोके मोजले जातात. सिस्मोनोमीटरने बघा रक्तदाब मोजला जातो आणि स्पायरोमीटरने बघा श्वसनाचा दर मोजला जातो. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणतं यंत्र वापरतात? तर गॅल्व्हॅनोमीटर हे बघा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरलं जातं. काय? गॅल्व्हॅनोमीटर. व्होल्टमीटर बघा विद्युत प्रवाहातील विभवांतर मोजण्यासाठी वापरतात. ॲमीटर कशासाठी वापरतात? तर विद्युत धारा मोजण्यासाठी. डायनॅमोमीटर बघा उच्च वेग इंजन शक्ती मोजण्यासाठी वापरतात. आणि मॅनोमीटर बघा दाब मोजण्यासाठी उपयोगाचा केला जातो. अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरलं जातं? समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टिमीटर हे वापरलं जातं. रक्तदाब हा कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? तर स्पिग्नोमोनोमीटर हा रक्तदाब याने मोजला जातो बघा स्पिग्नोमोनोमीटरने. थर्मामीटर हे तापमापक हे. बॅरोमीटरने वायुदाब मोजला जातो. लॅक्टोमीटरने बघा दुधाची शुद्धता किंवा सापेक्ष घनता मोजली जाते. आणि स्पिग्नोमोनोमीटरमध्ये रक्तदाब मोजला जातो. ECG मध्ये हृदयाचे कार्य या ठिकाणी चेक केले जाते. ECG. नेक्स्ट आहे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी केला जातो. बॅरोमीटर बघा वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी. थर्मामीटर बघा तापमान मोजण्यासाठी. याचा शोध बघा गॅलिलिओने लावला होता. लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी. याचा शोध दिकासने लावला होता बघा. विकास नाही दिकास. पुढचा प्रश्न बघा 10 अश्वशक्ती म्हणजे किती? 10 अश्वशक्ती म्हणजे किती? 746. त्याच्यावर एक शून्य द्यायचा म्हणजे 6407 वॅट. आलं लक्षात? शक्तीचे एकक काय बघा? वॅट हे बघा. एक अश्वशक्ती किती असतो? 746. मग 746 गुणाकारामध्ये जर 10 केलं तर आपलं उत्तर येतं 7460 वॅट. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं सूत्र समीकरण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे? तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. हे काय बघायचं सूत्र म्हणजे F बरोबर F इंटू MA. लक्षात ठेवा न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत बघा. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आहे? संवेग परिवर्तनाचा दर आहे बघा. दुसरा कायची आहे? संबंधित संवेग परिवर्तन आणि प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल. पहा हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी. पहा लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. पहा 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.